नमस्कार. आज आपण निलंगा शहरामध्ये सब डिव्हिजनल कलेक्टर ऑफिस येथे आहात आणि काल लातूरात नवोदय विद्यालयामध्ये एक 6वीची मुलगी जिचं नाव आहे अनुष्का किरण पाटोळे हे मुली आत्महत्या केली असा त्या शाळेचा किंवा त्या शिक्षकांचा असं सांगणं आहे की त्याने आत्महत्या केली. परंतु ते छोटी चिमुकली फक्त 6 वर्ष त्याचं वय होतं आणि ते 6वीत शिकणारी होती. म्हणजे लहान मुलीच्या मेंदूमध्ये डोक्यामध्ये विचार आत्महत्येचा कसा येतं ह्याच्याबद्दल त्यांच्या आईवडिलाची जे हे आहे आरोप की त्यांच्या शिक्षक जे आहेत ते कर्मचारी आणि ते शिक्षक त्यांचा हे खून आहेत असं त्यांचे आईवडील आरोप करत आहेत. आणि त्या अनुषंगाने निलंगा सब डिव्हिजनल कलेक्टर ऑफिस येथे क्रांती शक्ती सेना याचे मराठवाडा कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते आपले गोविंद सूर्यवंशी साहेब यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊ की कशा प्रकारे ते झालं. कालच आमच्या दलित समाजातील मातंग भगिनी हे नवोदय विद्यालयामध्ये 6वी वर्गामध्ये शिकत असताना तिथल्याच एका शिक्षक नराधामाने तिची हत्या करून तिला आत्महत्येचं कारण तिथल्या नवोदय विद्यालयाचा स्टॉप तिथले कर्मचारी देत आहेत. म्हणून आज आम्ही क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना, RPI, युवा भीमसेना व इतर सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आत्ताच आम्ही SDO कार्यालयामध्ये निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मला या ठिकाणी शासनाला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये गेली 2014 पासून दलित आणि मातंग समाजावरती, आमच्या आया बहिणीवरती असे अत्याचार होत चाललेले आहेत. त्याकडे हा फडणवीस जो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो जाणून बुजून आमच्या मागासवर्गीयावरती अत्याचार होत आहे. आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे फडणवीस आहेत आणि त्यांचा जो गृहमंत्रीपदाचा जो कार्यकाळ आहे, जे त्यांच्यामध्ये सत्ता आहे, त्याच्यामधला जी पोलीस प्रशासन हे कसल्याही पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये करून आम्हाला दिसून येत नाही. आणि म्हणून हे अत्याचार महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की असे जर अत्याचार आमच्या दलित समाजावरती होत असेल तर या महाराष्ट्र शासनाने आम्हाला दलित समाजातील सर्व कार्यकर्त्यांना हत्यार द्यावं. आमच्या माता भगिनीला संरक्षणासाठी त्यांनी तिच्याकडे एक हत्याराची परवानगी द्यावी अशी या मी संघटनेच्या वतीनं व समाजाच्या वतीनं आपल्याला आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो. जय भीम. जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद. आपल्यासोबत क्रांतीवीर लहुजी सेनाचे मराठवाडा कार्यकारी अध्यक्ष गोविंदजी सूर्यवंशी. तर त्यांची अशी मागणी आहे की जे पण चौकशीमध्ये त्या मुलीच्या आरोपीवर ते सापडतील त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे. मी शाहजेब कादरी, जिल्हा प्रतिनिधी, लातूर. नमस्कार, मी गोविंद शिंदे व सर्व माझे इतर सहकारी. तर अनुष्का पाटोळे, किरण पाटोळे हे नवोदय विद्यालयातील औसा तालुक्यातील ही विद्यार्थी, एक छोटीशी विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असताना तिच्यावरती एवढ्या कमी वयामध्ये हे अत्याचार झालेला आहे. तर आम्हाला शासनाला सांगायचं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असताना शाळा असेल व महाविद्यालय असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, दिवसेंदिवस आमच्या समाजावरती, आमच्या आई बहिणीवरती आताच्या 4 दिवसाखाली हा प्रकार घडलेला आहे की एकदम 6 वर्षाच्या मुलीला हा अत्याचार होणं हे आमच्या समाजासाठी खेदजनक बाब आहे. ह्याचीच दखल शासनाने कुठेतरी घ्यावे, नाहीतर याचा तीव्र निषेध आम्ही करू, रस्त्यावरती उतरू आणि शासनाला योग्य ती भूमिका घ्यायला आम्ही पार पडू. तेव्हा आम्हाला संरक्षण नाही तर आम्हाला हत्यार द्यावे, मग आम्ही शासनाला त्याचा योग्य पद्धतीने उत्तर देऊ. ह्या जर गोष्टीचा जर योग्य आपल्याला न्याय भेटला नसेल तर ह्याच्या पुढली कारवाई आम्ही नक्की शासनाला
आमच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच देऊया एवढे शासनाला मी जाणीव करून देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.